आपल्या पोटच्या लेकराचा देह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ यावी, यापेक्षा कुठलंही मोठं दुःख बापासाठी असू शकत नाही. पण यापेक्षाही कठीण प्रसंग एका बापावर आला. मुलाचा अपघात झाला, तो कोमात गेला. बापानं त्याला जगवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. नियतीनं सुद्धा ना त्याला जगू दिलं ना मरू दिलं. जीवन आणि मृत्यूच्या शयेवर अनेक वर्ष तो पडून होता. अखेर त्याच बापाला आपल्या लेकरासाठी मृत्यू मागावा लागला. न्यायालयात जावं लागलं, न्यायालयीन लढाई लढावी लागली. इतिहासात पहिल्यांदाच आपल्या न्यायालयानं इच्छा मृत्यूची परवानगी दिली. आज त्या मुलानं देह सोडला, जगाचा निरोप घेतला. या सगळ्यातनं एक गोष्ट जाणवली. आपण नेहमी म्हणतो की जीवन खूप सुंदर आहे, पण काही जणांच्या बाबतीत ते कधी कधी सुंदर असत नाही. कदाचित याच भावनेला सुरेश भटांनी आपल्या शब्दात बांधलंय. ते म्हणतात, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.